पाहुयात पुढची बातमी। महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अंतर्गत होणाऱ्या SRPF गट 5 च्या लेखी परीक्षेमध्ये एक धक्कादायक असा प्रकार आज समोर आलाय आणि एका खासगी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकामधील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न हे जसेच्या तसे उचलण्यात आले होते। पोलीस दलासारख्या महत्त्वाच्या भरतीचे प्रश्नसंच स्वतः तज्ञ अधिकाऱ्यांनी काढणे अपेक्षित आहे। असं असताना एकाच पुस्तकामधील 85 प्रश्न प्रशासनाने घेतलेच कसे असाही सवाल आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आणि विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून संताप व्यक्त होतोय। तर या संदर्भात एबीपी माझाने या भरती प्रक्रियेचे प्रमुख असणारे समादेशक तुषार पाटील यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी मात्र उत्तर दिलेलं नाही। दरम्यान याच प्रकरणी विद्यार्थी संघटनेने काय आरोप केलेले आहेत आणि महाराष्ट्र पब्लिकेशन अकॅडमीच्या विठ्ठल बडे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। पोलीस भरतीच्या झालेल्या मागच्या 2 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये 90 ते 95 प्रश्न आमच्याच पुस्तकातून आलेले दिसतील। त्याचं कारण असं आहे की प्रश्नांचं रिपिटेशन आधीपासून खूप जास्त आहे, तेच प्रश्न येतात आणि आमच्या पुस्तकामध्ये विश्लेषण चांगलं आहे, दर्जा चांगला आहे। आता योगायोग असा झालाय की SRPF गट क्रमांक 5 ला जो पेपर आला आहे तो आमच्या एका सराव प्रश्नपत्रिकेतून जवळपास 80 च्या आसपास प्रश्न आलेले आहेत। आता त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, आमचं कधीही भेटणं बोलणं काहीही नाही। जर त्याची काही चौकशी करायची असेल तर शासन चौकशी सुद्धा करू शकते। या आधी सुद्धा पोलीस भरतीसोबत इतर परीक्षांमध्ये सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत। क्लासचे हितसंबंध संबंधित SRPF ग्रुपशी आहेत। SRPF ग्रुपवाल्यांनी जास्त काम नको, प्रश्नपत्रिका काढायचा कंटाळा आहे, त्यांच्याकडे ती यंत्रणा नाहीये, म्हणून कोणत्या तरी क्लासची प्रश्नपत्रिका कॉपी पेस्ट केली याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। आणि संबंधित परीक्षेमध्ये हा जो प्रकार घडला याबाबत परीक्षेचं पुढचं भवितव्य काय? विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे या प्रकारची। संबंधित क्लासचेच विद्यार्थी फक्त या परीक्षेसाठी पास होण्याची भीती आहे, ज्यांनी ते पुस्तक वापरले तीच मुलं या परीक्षेसाठी पास होण्याची भीती आहे, म्हणून ही परीक्षा रद्द करण्यात आली पाहिजे। याविषयी तातडीने भूमिका कळवली पाहिजे किंवा नाही तर तीव्र विद्यार्थ्यांच्या रोषाला आंदोलनाला सामोरं जावं लागणार। दरम्यान या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट केलंय आणि प्रश्न उपस्थित केलेला आहे। एका खासगी क्लासनं टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेमधील तब्बल 85 प्रश्न हे जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आलाय आणि हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अत्यंत चिंताजनक आहे। एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेमधील 1-2 प्रश्न मूळ परीक्षेमध्ये येणं समजू शकतो, पण तब्बल 85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा काय घडला या सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण या सगळ्याची सखोलपणे चौकशी करावी असं सुप्रिया सुळेंनी लिहिलंय। तर या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं महाराष्ट्र पब्लिकेशन अकॅडमीचे ज्ञानेश्वर बांगर यांनी म्हटलं। दरवर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेमधून सुद्धा प्रश्न कॉपी होतात आहे असे। एखादा होणं हे आम्हाला मान्य आहे, पण 85 आणि 80 प्रश्न जर मॅच होत असतील तर कारण की याच्या अगोदर एखादा 2-3, 4-5 प्रश्न असे खूप कॉपी झालेले आहेत आपल्याच पुस्तकातून झाले तर वेगवेगळ्या ठिकाणी, पण एकच सोबत जर 85 होत असतील तर नक्कीच याचं आम्ही समर्थन करत नाहीत आणि याची जी निपक्षपणे जी चौकशी सरकारच्या मार्फत जी करायची आहे ती सरकारने नक्कीच केली पाहिजे। तुम्ही आता म्हणत असाल तर जर तुम्हाला चौकशीसाठी बोला तर तुम्ही समोर जायला तयार? की 100% ज्यावेळी चौकशीला जातील तेव्हा आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।